मंदिरामध्ये बाहेर दिला म्हणजे साहेब होईनच ना. क्लायंटमध्ये कर फोन इकडे ये ना बेटा. तू पण ये. मी श्वेता बोबडे. आय एम द ओनर ऑफ कुलस्वामिनी पैठणी. आपण दरवर्षीच पाडव्यानिमित्त संभाजीनगरमध्ये सुंदर असं साड्यांचं एक्झिबिशन घेत असतो. आपल्याकडे गिफ्टिंग रेंजपासून म्हणजे 1000 पासून प्युअर सिल्कपर्यंत सगळ्या साड्यांचं आपल्याकडे कलेक्शन आहे. त्याच्यामध्ये गडवाल आहे, कांजीवरम्स आहे, इरकल आहे, प्युअर पैठण्या आहे. वी हॅव ऑलमोस्ट 100+ कलर इन प्युअर हँडलूम पैठणी साडीज. सो प्रचंड प्रतिसाद आहे. आता रिस्टॉक करायची वेळ आलेली आमच्यावरती आणि संभाजीनगरमध्ये एक्झिबिशन करण्याचं खूप छान आहे एक्सपिरियन्स. सो मी सगळ्यांना सांगेल की आपलं आज आणि उद्या असं 2 दिवस एक्झिबिशन आहे वर्षा पॅलेस हॉटेलमध्ये. सो प्लीज डू विजिट. किती तारखेला किती तारखेला? 22 आणि 23 मार्च सकाळी 11 ते 9. मॅडम तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये किती दिवसापासून प्रदर्शन? मी प्रॉपर संभाजीनगरमध्येच राहते. माझं घर सासर माहेर दोन्ही इथलंच आहे. माझं शोरूम मुंबईला आहे. येस. आणि त्याचे रेट कसे असतात? फ्रॉम 1000 to 2 lakhs पर्यंत आपल्याकडे साडी आहे. पैठणी. येस. पैठणीमध्ये काय काय प्रकार आहेत? पैठणीमध्ये आपल्याकडे प्युअर तुम्हाला पैठणी सगळ्या मिळेल. पण गिफ्टिंग रेंजमध्ये जर तुम्ही बघता क्रेप, टिश्यू, त्याच्यानंतर प्रिंटेड लिनन, कॉटन, ऑफिसवेअर कलेक्शन, डिसेंट कलेक्शन आपल्याकडे ऑफिसवेअरमध्ये पण आहे. म्हणजे महाराष्ट्रभर हे प्रदर्शन लागते का प्रत्येक वेगवेगळ्या दिवशी? लास्ट मंथमध्ये माझं लातूरला झालं. ह्या महिन्यामध्ये मी आता संभाजीनगरला घेते. पुढच्या महिन्यात माझं पुण्याला एक्झिबिशन राहणार. सो एव्हरी मंथ वी आर गोइंग टू टार्गेट 1 सिटी. संभाजीनगरमधला अनुभव कसा राहिला? अतिशय छान. संभाजीनगर आपलं शहर आहे सर. माझा जन्म इथला आहे. माझं शिक्षण इथं झालेलं आहे सगळं. माझं सासर आणि माहेर दोन्ही संभाजीनगर. तुम्ही या क्षेत्राकडे कशा वळाला? ॲक्च्युली वी आर फ्रॉम साडी समाज, जे विवर समाज असतो ज्यांच्या घरी पैठण्या बनल्या जातात त्या समाजाला आम्ही बिलॉंग करतो. सो आमच्याकडे म्हणजे मम्मी पप्पांकडे सगळे सर्व्हिसमध्ये होते. लग्नानंतर माझ्या सासूबाईंच्या माहेरी हा पूर्ण बिझनेस होता. सो वी आर इन दिस बिझनेस फ्रॉम लास्ट 17 years. मग आपल्या घरची जेव्हा पैठणी बनते तेव्हा त्याची प्युरिटी, त्याची ॲश्युरिटी हे सगळं आपल्याला कन्फर्म असतं. तर त्याच्यामुळे ह्या बिझनेसला आम्ही लास्ट 17 वर्षापूर्वी आम्ही सुरुवात केली. शहरामध्ये काही असं आउटलेट सुरू करण्याचा विचार आहे? अरे का नाही सर, नक्कीच. केव्हापासून काय वगैरे काय? 2 ठिकाणी बोलणं चालू आहे पण आपण नक्की लवकर सुरुवात करू. या निमित्ताने तुम्ही शहरवासियांना काय आवाहन करणार? आज आणि उद्या आपलं एक्झिबिशन आहे. क्लास आणि सुंदर व्हरायटी आहे. पाठीमध्ये बघता सगळा डॉक्टर्सचा ग्रुप आलेला आहे. सगळे स्कूल्स कॉलेजेसमधले जेवढे पण टीचर्स आहेत त्यांच्याकडून छान रिस्पॉन्स येतो आहे. सकाळपासून खूप छान रिस्पॉन्स येतो. सो यू जस्ट कम अँड विजिट. किती कोणत्या प्रकारचे साड्या आणि किती कलर? सर प्रकार सगळेच आहेत. गिफ्टिंग रेंजपासून म्हटलं कांचीपुरम आहे, गडवाल्स आहेत, इरकल्स आहेत आणि कलर रेंज फुल आहे. मूळ पैठणी आणि हा पैठणी मूळ पैठणी म्हणजे सर विविंग, हँड विविंग आपण जे म्हणतो की त्याचा जो टाईम पिरियड असतो तो 10 to 15 डेजमध्ये एक पैठणी बनते. आणि वेन यू आर गोइंग टू मशीन मेड पैठणी 100 पैठणी 1 day बनतात.